लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमरापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 88 88 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। मंगळवारपासून नव्या जोमात भरणार पलूसमध्ये जनावरांचा बाजार समिती आवारामध्ये होणार शेतकऱ्यांचे खास स्वागत। कोरोना व लंपीसारख्या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजार समिती आवारामध्ये आठवडा मंगळवार दिवशी भरवला जाणारा जनावरे, गाय, म्हैस, रेडे, पाडे इत्यादी बाजार हा सध्या अत्यंत अल्प प्रमाणामध्ये भरत असल्याने या कारणामुळे जनावरे व्यापारी, शेतकरी यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे। तसेच जनावरे खरेदी पशुपालक यांना कराड, मिरज, वडगाव इत्यादी ठिकाणी जावे लागत आहे व जनावरे विक्रीकरिता देखील बाहेर कराड, मिरज, वडगाव या बाजाराच्या ठिकाणी जावे लागत आहे। याचा विचार करता पलूस नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते सुहास पुदाले, श्री धोंडीराज विकास सोसायटीचे चेअरमन विलास हजारे, यशवंत पाणी पुरवठाचे चेअरमन अजित कुलकर्णी, संचालक विकास पाटील व पलूस सहकारी बँकेचे संचालक प्रकाश भोरे, प्रकाश कारंडे यांनी जनावरे व्यापारी, शेतकरी यांच्यासह बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे, उपसभापती संजय पवार व संचालक शिवाजीराव जाधव, शशिकांत पवार व कुमार माळी यांच्याशी बाजार आवारातील आठवडी जनावरे बाजार मोठ्या प्रमाणामध्ये भरवणेकामी पलूस व तालुक्यातील पशुपालक, जनावरे व्यापारी, खरेदीदार यांना मोबाईल संपर्क साधून बाजार सुरू करण्याबाबत विनंती करणे, बाजार मोठ्या प्रमाणामध्ये भरवण्याची जाहिरात प्रसिद्धी करण्यात यावी, त्यांचे स्पीकर अनाउन्सिंग पूर्ण तालुक्यामध्ये करणे, तसेच जनावरे व्यापारी यांचे अडीअडचणी कोणत्या आहेत हे तपासून त्यावर तोडगा काढण्यात यावा, जेणेकरून ते स्वतः आपली जनावरे विक्रीकरिता बाजार आवारामध्ये घेऊन येतील, अशा स्वरूपाच्या सूचना बाजार सुरू होणेकामी गटनेते सुहास पोदाले यांनी दिल्या। त्यानुसार बाजार समिती आवारामध्ये जनावरे बाजार आवारामध्ये जनावरांना चढवणे व उतरवणे याकरता धक्क्यांची सोय आहे। जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय, जनावरे बांधण्यासाठी सोय असून आवारामध्ये अनेक झाडे असल्यामुळे हवामान जनावरास पूरक असे आहे। त्याचप्रमाणे बाजार समितीचे उपसभापती संजय पवार, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव जाधव, शशिकांत पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले की भविष्य काळामध्ये जनावरांना आणखीन अत्याधुनिक सेवा देण्याचे काम या आगामी काळात केले जाईल। तसेच बाजार समिती आठवडी बाजार आवारामध्ये सेवा सुविधा देण्याचे काम करण्यात येईल। बाजार समितीमार्फत जनावरांचे मोफत लसीकरण केले जात असते। शेतकरी, व्यापारी, बाजार समिती मुख्य बाजार आवारात आठवडी मंगळवार बाजार या दिवशी जास्तीत जास्त पशुपालक, व्यापारी, खरेदीदार यांनी आपली जनावरे बाजार आवारामध्ये विक्रीकरिता घेऊन यावे। तसेच बाजार समिती आवारामध्ये सध्या आठवडी मंगळवार दिवशी शेळी, मेंढी, बोकड, कोंबडा, कोंबडी, पक्षी यांची आवक, खरेदी विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। त्यानुसार सदर भरला जाणारा बाजार शेळी, पाट, बोकड, मेंढी, मेंढा, गाय, म्हैस, रेडी, पाट इत्यादी बाजार हा सांगली जिल्ह्यामध्ये अग्रेसर बाजार म्हणून ओळख प्राप्त आहे। तरी बाजार समिती आवारामध्ये जास्तीत जास्त पशुपालक, व्यापारी, खरेदीदार यांनी बाजार आवारामध्ये जनावरे खरेदी विक्री करावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे, उपसभापती संजय पवार, संचालक कुमार माळी, प्रल्हाद शितापे, शशिकांत पवार, शिवाजीराजे जाधव, विनोद देशमुख, शामराव धुमके, इंद्रजित पाटील, सुदीप गडदे, जयश्री पाटील, महावीर किनीकर, सूर्यकांत कटारे, सूर्यकांत शिंदे, तौफिक मुल्ला, अनिल राजोबा, संदीप नलवडे यांनी केले। जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पलूस ही तसे व्यापारी दृष्टिकोनातून जनावरं, शेळी, मेंढी, पशु याच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात 2 नंबरची कृषी उत्पन्न बाजार समिती असून कोरोना व लंपीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो बाजार भरायचा त्यात विस्कळीतपणा आला आणि त्या विस्कळीतपणा आल्यामुळं अत्यंत अल्प प्रमाणात जनावरं विक्री व खरेदी चालू होती। तर जो आता कोरोना लंपी गेल्यामुळं नव्या उत्साहानं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार भरवण्याचा आमचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा सगळ्यांचा आमचा निर्णय झालेला आहे। त्यामध्ये डॉक्टर विश्वजित कदम व महेंद्रप्पा लाड यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत पारदर्शकपणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालू आहे आणि जे व्यापारी, शेतकरी जे तालुक्यातील असतील त्यांनी आपली जनावरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणून योग्य त्याची विक्री
करण्याचा प्रयत्न करावा. त्यांना योग्य भाव मिळण्यासाठी आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी सहकार्य करू शकतील. कारण गोट्यावर आल्यानंतर व्यापारी म्हणजे स्पर्धक नसतो. त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्यानंतर अनेक प्रकारचे व्यापारी आलेले असतात आणि त्या स्पर्धेतून त्या शेतकऱ्याला त्याच्या जनावराची किंमत योग्य मिळेल. तर मला एक विनंती आहे, पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरे खरेदी किंवा विक्री कृषी उत्पन्न बाजार समिती पलूस येथे जर मंगळवारी आपण मोठ्या उत्साहाने सुरू करत आहेत तर त्याला प्रतिसाद द्यावा अशी मी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती संचालकांच्या वतीने विनंती करतो. आणि जे सुखसुविधा सुद्धा आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, स्ट्रीट लाईटचा विषय असून दे ते पण सोडवण्याचा सीओ मॅडमना भेटून आम्ही प्रयत्न केलेला आहे. ते महिन्याभरात मार्गी लागेल. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अंतर्गत रस्ते आहेत त्याचाही प्रश्न नगरपालिकेच्या सीओ मॅडमना भेटलो आणि त्या तातडीनं 1 महिन्याच्या आत रस्त्याचाही विषय मार्गी लावतो म्हणल्यात आज त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आणि ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना येतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करू. तसेच शेतकरी निवास 1,53,00,000 इस्टिमेट आम्ही केलेला आहे. शासनानं GR काढल्याप्रमाणे तातडीनं आम्ही ते 1,53,00,000 इस्टिमेट करून पणन महामंडळाला पाठवलेला आहे. शेतकरी जर तालुक्यामध्ये आला तर त्याला राहायची सुद्धा व्यवस्था आम्ही त्यांना मोफत करण्याची आमची कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रयत्न राहील. कारण जेणेकरून त्या शेतकऱ्याला बाहेरून कराडहून आले, जर आदल्या दिवशी जर जनावरे घेऊन आले किंवा माल घेऊन आला तर त्या शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही कृषी शेतकरी निवास हे महाराष्ट्र शासनाची योजना आहे ती तातडीनं राबवण्याचा प्रयत्न करत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामधला पहिल्यांदा प्रस्ताव सुरुवातीला दादा आपला गेलेला आहे. तर महाराष्ट्र शासनाला सुद्धा माझी विनंती राहील, जर कृषी उत्पन्न बाजार समितीला गत वैभव यायचं असेल तर शेतकरी निवास पण तातडीनं आम्हाला मंजूर करून द्यावं आणि शेतकऱ्यांची सेवा चांगली करण्याची आम्हाला